एक लग्न प्रेम कहाणी भाग 26. अवनीच्या प्लॅनिंगनुसार जय आणि अंजली दोघेही डेटसाठी बाहेर पडलेले होते. जय अंजलीला पहिल्यांदा एका मोठ्या कॉफी शॉपमध्ये घेऊन जातो आणि दोघेही तिथे कॉफी पित असतात. कॉफी पितच जय अंजलीकडे बघतो आणि बोलतो, अंजली, आपण आता लाँग ड्राईव्हला जाऊया का? तुला आवडेल का माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला यायला? तेच इकडे जयचे बोलणे ऐकून अंजली खूप खुश झालेली होती. ती खुश होऊनच बोलते, लाँग ड्राईव्ह? वाव यार जय, तुला माहिती आहे का, माझी तर लहानपणापासूनचीच इच्छा होती लाँग ड्राईव्हसाठी जाण्याची. आणि त्यामध्ये सुद्धा हलकासा पाऊस असायला हवा, सोबतच रोमॅन्टिक गाणंसुद्धा असायला हवं बरं का. आणि त्याचबरोबर सोबत आपला लाईफ पार्टनर जर असेल तर लाँग ड्राईव्हला जाण्याची काही मज्जाच वेगळी असते रे. पण जय, ही सगळी झाली पुढची गोष्ट. जय, मला सांग, मला अशा पद्धतीने लाँग ड्राईव्हला जायला आवडतं, पण तुला कसं आवडतं? म्हणजे तुला कसं लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी आवडेल? म्हणजे तुला कोणत्या पद्धतीने लाँग ड्राईव्ह करायला जायचं आवडेल? पण जय, मला जेवढं माहिती आहे ना, त्यानुसार तू तुझा सगळा काही वेळ जास्तीत जास्त तुझ्या त्या ऑफिसमध्येच घालवत असतोस. त्यामुळे मला नाही वाटत जे तू फारसा रोमॅन्टिक असशील. रोमान्स याबद्दल तू काहीतरी विचार करत असशील किंवा त्या बाबतीत किंवा तुझ्या फ्युचर पार्टनरबद्दल तुझ्या काही ड्रीम्स असतील, हे असं करायचं तसं करायचं, असं काही असेल असं मला नाही वाटत. अंजलीचे बोलणे ऐकून जय हसतो आणि बोलतो, अंजली यार, आता एवढं मोठं ऑफिस असल्यामुळे मला ऑफिसमध्ये लक्ष द्यावेच लागते ना. वेळेवर सगळं काही कामसुद्धा पूर्ण करावं लागतं. आणि अंजली, मी सुद्धा माणूस आहे ना, मलासुद्धा रिलेशनबद्दल काहीतरी वाटतच असतेस ना. फक्त ना या सगळ्या कामातून मला वेळ मिळत नाही गं. पण तू असं समजू नकोस की मला प्रेम म्हणजे नक्की काय हेच समजत नाही किंवा रिलेशनशिपबद्दल मला काहीच माहिती नाही, असं मला चुकीचं नको समजूस. पण तुझं बोलणं ऐकून मी सुद्धा तेच म्हणेन की मलासुद्धा तुझ्यासारखंच लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी आवडेल. मस्त जाताना पाऊस, रोमॅन्टिक गाणे आणि आपल्यासोबत आपला लाईफ पार्टनर. जयचे बोलणे ऐकून अंजली थोडी चिडते बोलते, यार जय, हे तर चिटिंग आहे. तू माझं ड्रीम स्वतःचं ड्रीम आहे असं सांगत आहेस. ते जाऊ दे, तुला खरंच आज ऑफिसमध्ये काही काम नाही का रे? आज तू बरा वेळ काढलेला आहेस आणि माझ्यासोबत चक्क तू लाँग ड्राईव्हसाठी बाहेर येत आहेस. खरं तर मी खूप दिवस झाले फक्त कामामध्ये बिझी होतो. कधी असं बाहेर जाण्यासाठी, एखाद्या व्यक्तीबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी वेळच नाही भेटत. म्हणून अंजली, मी आज विचार केला की आज कामातून थोडा ब्रेक घ्यावा आणि घरच्यांसाठी वेळ द्यावा. पण काय करणार, अवनीला तर काम होते ना, तिलासुद्धा ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची कामं सुरू आहेत. त्यामुळे तिलासुद्धा ऑफिसमध्ये जावे लागले आणि घरी तू होतीस. मग विचार केला की तुझ्यासोबतच बाहेर जावे. यामुळे मी तुझ्याबद्दल आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करेन ना. आणि तसंही अंजली, आपण बरेच दिवसांपासून एकमेकांना ओळखत होतो, पण आता कुठे आपण एकत्र आलेलो आहोत आणि आपण बरेच दिवस एकमेकांसोबत टाईमसुद्धा स्पेंड केलेला नव्हता. आपण लहानपणी भेटलेलो होतो तेव्हा आपली खूप छान फ्रेंडशिप होती. आपण एकमेकांबरोबर खूप चांगला टाईम स्पेंड केला होता आणि त्यानंतर तू मला सोडून गेलीस. नंतर मग आपली भेटच झाली नाही ना. मला तर तेव्हा वाटले होते की आता आपली भेट होणं इम्पॉसिबलच आहे. पण बघ ना अंजली, नशिबाने आपण परत एकदा भेटलो. जयचे बोलणे ऐकून अंजलीला कालची गोष्ट आठवते. तिला अजूनही वाटत होतं की प्रिया आणि जय हे दोघेजण लग्न करणार आहेत. अंजली विचार करते आणि बोलते, जय, आपलं आयुष्य किती डिफिकल्ट असतं ना. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे हवं असतं ते मिळेलच असं नाही ना. आपल्याला खूप गोष्टींचा त्यागसुद्धा करावा लागतो आणि आपल्याला जे मिळते ते आपल्याला नको असते, तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आता जय, माझंच एक्झाम्पल बघ ना. मला वाटत होते माझी छोटी का होईना पण हॅप्पी फॅमिली असावी. पण जेव्हा माझी आई मला सोडून निघून गेली त्यावेळी माझ्या बाबांनीसुद्धा दुसरे लग्न केले. जवळचेच लोक माझ्या विरोधात जातील असं मला कधीही स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं रे. मला माझ्या स्वतःच्या फॅमिलीपासून एवढं लांब जावं लागलं. पण बघ ना, बाबांनी माझ्यासोबत काय करण्याचा प्रयत्न केला तुला तर माहिती आहे. जय, माझी आई माझ्या बाबांवर खूप प्रेम करत होती रे. पण माझ्या आईला हे नव्हते माहिती की माझ्या बाबांच्या आयुष्यात कोणीतरी दुसरीच व्यक्ती आहे.
आणि त्या दिवशी माझ्या आईला हे सगळं काही सत्य समजले तेव्हा ती खूप खचून गेलेली होती. आणि त्याच एका कारणामुळे माझी आई आज माझ्याजवळ नाही. माझ्या आईने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीने माझ्या आईचा विश्वासघात केला रे. माझ्या आईला त्यांनी फसवलं आणि आज त्यांना त्यांच्या सगळ्या चुकीच्या गोष्टींची शिक्षासुद्धा मिळालेली आहे. त्यांनी आजपर्यंत माझ्या आईसोबत जे काही केले तेच आज त्यांच्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे. आणि आज त्यांची पूर्ण फॅमिली रस्त्यावरती आलेली आहे. खरं तर ना मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. पण एका बाजूने असे वाटते की माझी आई जिथे कुठे असेल ती आनंदात तरी असेल. अंजली जे काही बोलेल ते सगळं काही जय अगदी मनापासून ऐकत होता. तेच अंजली पुढे बोलते. जय, तुला माहिती आहे मलासुद्धा आता प्रेमाची खूप भीती वाटत आहे. मला कधी कधी अशी भीती वाटते की ज्या काही गोष्टी माझ्या आईच्या बाबतीत घडल्या त्याच गोष्टी माझ्या बाबतीत तरी घडणार नाहीत ना. काय माहिती, मी ज्या व्यक्तीवर प्रेम करेन ती व्यक्ती मला धोका देईल, माझा विश्वासघात करेल. त्यामुळे मी आता ठरवले आहे मी माझ्या आयुष्यात कधीही लग्न करणार नाही. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्याला दुखावते, आपला विश्वासघात करते. मग प्रेम करून काय उपयोग रे. ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होणार आहे त्या व्यक्तीवर एवढे मनापासून प्रेम मग का करायचं, का त्या व्यक्तीला एवढा जीव लावायचा, कारण पुढे जाऊन आपल्याला त्रासच होणार आहे ना. अंजलीचे बोलणे ऐकून अंजलीच्या बोलण्यामध्ये अजूनही तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे हे मात्र जयला समजत होतं. ती अजूनही या सगळ्या काही गोष्टी विसरली नव्हती. तिच्या आईला फक्त तिच्या बाबांमुळेच एवढा त्रास झालेला आहे आणि तिच्या बाबांमुळेच तिची आई आज हे जग सोडून निघून गेलेली आहे आणि तिची आई आज तिच्याजवळ नाही. या सगळ्या गोष्टींमुळे अंजली खूप टेन्शनमध्ये होती, त्रासामध्ये होते. तेच जय बोलतो. अंजली यार, तू अजिबात टेन्शन नको घेऊ आणि प्लीज चुकीचा विचारसुद्धा करू नकोस. म्हणजे सगळेच लोक तसे नसतात गं. तुझे बाबा तुझ्या आईच्या बाबतीत जे काही वागले तसंच तुझा होणारा नवरासुद्धा तुझ्यासोबत असाच वागेल असं नाही ना गं होऊ शकत. कदाचित तो सगळ्यांपेक्षा जास्त तुला आनंदी ठेवेल. तेच तिकडे येऊन तिच्या केबिनमध्ये बसून विचार करत होती ती सिद्धार्थ आणि अंतराला एकत्र कशी आणेल. देवा, काय करू मी, मला काहीच समजत नाही. मी त्यांच्यापासून जितका लांब जाण्याचा प्रयत्न करत होते तितकंच मी यांच्या जवळ आलेली आहे. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये मी यांच्या खूपच जवळ आलेले होते. आणि मग नंतर त्या हॉटेलमध्ये तर सगळा प्रॉब्लेमच झालेला आहे. यांच्याबरोबर त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये गेले पण ते फोटोज मग अंतराजवळ कसे काय आले. नक्कीच कोणीतरी आमचा पाठलाग करत होते. पण ती व्यक्ती नक्की कोण होती. आता मला त्या व्यक्तीबद्दल कसे समजेल. मला काहीही करून अंतराच्या मनातला हा मोठा गैरसमज पटकन दूर करायला पाहिजे आणि अंतरा यांना लवकरच एकत्र आणलं पाहिजे. पण मला हे सगळं काही करताना खूप त्राससुद्धा होतो आहे आणि मला हे सगळं काही पण केलंच पाहिजे. कारण अंतरा माझी बहीण आहे आणि मी तिला प्रॉमिस केलं आहे की मी तिची मदत करेन. त्यामुळे मला तिची मदत केलीच पाहिजे. तिला तिच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा, तिचं प्रेम मिळवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि मी तिचा आनंद असा नाहीही राहून कधीच घेऊ शकत. काय करू मी, मला खरंच नाही समजत. मी दादा अंजलीसाठी डेट प्लॅन तयार केलेला होता. तीच आयडिया मी या दोघांसाठी वापरली तर हां, ही आयडिया छान आहे. असंच काहीतरी करायला हवे. यांच्या आणि माझे फ्युचर नाही मला माहिती आहे. माझं यांच्यावरती प्रेम आहे पण यांचं माझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे मला यांच्यामध्ये अडकून राहायचं नाही. त्यांच्यापासून लांब जाण्यासाठी मला अंतरा आणि यांना एकत्र आणलंच पाहिजे आणि अंतराच्या मनातला गैरसमजसुद्धा मला लवकरात लवकर दूर केला पाहिजे. कितीही झाले तरी अंतरा माझी बहीण आहे आणि मी तिला नाही दुखावू शकत. त्या फोटोजमुळे अंतरा उगीचच माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहे. तिच्या मनामध्ये उगीचच गैरसमज येत आहेत आणि हा गैरसमज मला लवकरात लवकर दूर केलाच पाहिजे. तेच तिकडे प्रिया अंतराला कॉल करते आणि बोलते. हॅलो अंतरा, प्लीज तू मला एक मदत करशील का गं. खरंच अंतरा यार, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. तुला न्यूज बघून सगळं काही समजलंच असेल. मिस्टर जय भोसले आणि तुझ्या व्यक्तीवर प्रेम करतेस ते म्हणजे सिद्धार्थ देशमुख, या दोघांनी मिळून माझ्या बाबांची कंपनी बँकरप्ट केलेली आहे आणि ती कंपनी मला लवकरात लवकर मिळवायची आहे गं. त्यांच्यामुळे आज माझी फॅमिली पूर्णपणे रस्त्यावरती आलेली आहे गं. प्लीज अंतरा यार, आता तूच काहीतरी कर आणि प्लीज मला
मदत कर. आमची कंपनी मिळवण्याबाबत आता तूच मला काहीतरी मदत करू शकतेस. प्लीज अंतरा, आता तू नाही म्हणू नकोस. मी सुद्धा तुला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मदत केलेली आहे आणि आज आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे प्लीज अंतरा, तू नाही म्हणू नकोस. हो ठीक आहे प्रिया, तुझ्या फॅमिलीला घेऊन तू माझ्या घरी ये. मी तुला माझ्या पर्सनल फ्लॅटची चावी देईन. तू थोडे दिवस तुझ्या फॅमिलीसोबत तिथे राहू शकतेस. पण एक लक्षात ठेव, मी तुला मदत करत आहे ही गोष्ट मात्र त्या दोघांना अजिबात समजली नाही पाहिजे. त्यांना जर हे समजले तर ते दोघेही मला सोडणार नाहीत. थँक्यू सो मच अंतरा. खरंच यार अंतरा, मला तुझी खूप हेल्प झालेली आहे. खरं तर कोणी आम्हाला हेल्प करायला तयार नव्हते, पण तू होतीस आणि मला माहिती होते तू नक्कीच मला हेल्प करशील, म्हणूनच मी तुला कॉल केला. अंतरा, आता तुलासुद्धा कधी माझ्या मदतीची गरज लागली ना तर नक्कीच सांग. मी अगदी काहीही तुला मदत करायला नक्कीच तयार असेन. प्रिया, आपण या सगळ्या काही गोष्टी नंतर बघूया. पण तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणालाही न समजता माझ्याकडून माझ्या पर्सनल फ्लॅटची चावी घेऊन जा. कारण सिद्धार्थचे बॉडीगार्डसुद्धा इथे आजूबाजूला राहत आहेत. त्यांनी जर तुला बघितले तर ते नक्की सिद्धार्थलासुद्धा या सगळ्या काही गोष्टींबद्दल सांगतील. त्यामुळे तू लवकर ये. आणि लवकर घरी ये. तुझ्याशी काहीतरी मलासुद्धा खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. एवढं बोलून अंतरा कॉल कट करते आणि काहीतरी विचार करू लागते. अवनी, अजून तुझ्यामुळे मला किती प्रॉब्लेममध्ये जावे लागणार आहे काय माहिती. पण तुझ्यामुळे मी खूप प्रॉब्लेम सहन केलेले आहेत. तुझ्यामुळे मला माझा सिद्धार्थ, मला माझे बाबा सगळेजणच माझ्यापासून दूर गेलेले आहेत. सगळ्यात आधी तू माझ्या बाबांना माझ्यापासून हिसकावून घेतलंस आणि आता माझा सिद्धार्थ. तुझ्यामुळे सिद्धार्थ मला भेटायलासुद्धा येत नाही. मला बघण्यासाठीसुद्धा तो इथंपर्यंत येत नाही. सिद्धार्थने त्याचा पर्सनल फ्लॅट मला राहण्यासाठी दिलेला आहे खरा, पण एकाच घरामध्ये राहूनसुद्धा आम्ही कधी बोलतसुद्धा नाही किंवा कधी तो माझा चेहरासुद्धा बघत नाही. आणि हे सगळं काही फक्त अवनी तुझ्यामुळे घडत आहे. मी सुद्धा कामामध्ये ना एवढी बिझी होते की मला माहितीसुद्धा नाही तू सिद्धार्थाचा वापर करून घेत आहेस ते. पण अवनी, तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी आता तसं अजिबात होऊ देणार नाही. आता इथून पुढे काय करायचे आणि काय नाही ना ते मला चांगलंच माहिती आहे. अंतरा मनामध्ये काहीतरी विचार करत होती. तेच काही वेळातच प्रियासुद्धा अंतराच्या घरी येते. अंतरा दरवाजावरून प्रियाला आतमध्ये बोलवते आणि बसण्यासाठी सांगते. थँक्यू सो मच अंतरा, तू मला खूप मोठी मदत करत आहेस. आम्हाला खरं तर राहण्यासाठी घरसुद्धा नव्हते, पण आता तू आम्हाला राहण्यासाठी घरसुद्धा देत आहेस. आम्ही सगळेजण रस्त्यावर आलो होतो गं, पण तूच आम्हाला मदत केलीस. प्रिया अंतराचा हात पकडून बोलते. तेच इकडे अंतरा बोलते. ठीक आहे, हे घे माझ्या पर्सनल फ्लॅटची चावी. प्रिया अंतराच्या हातातून चावी घेते आणि बोलते. अंतरा, तुला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते ना? काय महत्त्वाचे बोलायचे होते? बोल ना. अंतरा तिचा मोबाईल काढून प्रियाजवळ देते. प्रिया मोबाईल बघते. अंतरा तिला सिद्धार्थ आणि अवनीचे फोटोज दाखवत होती. इकडे फोटोज बघून प्रिया बोलते. अंतरा, ही तर तुझी बहीण आहे ना? आणि हा सिद्धार्थ आहे ना? अगं, हे दोघे एकत्र कसे काय? आणि ही अवनी तुला आणि सिद्धार्थाला एकत्र आणण्यासाठी तुला मदत करणार होती ना? पण ही अवनी स्वतःच सिद्धार्थजवळ का जात आहे? अंतरा, मी तुला बोलले होते ना, ही अवनी जितकी चेहऱ्यावरून शांत वाटते, संयमी वाटते, तेवढी ती शांत नाही. तिचा आपल्याला दाखवायचा चेहरा आणि वेगळा चेहराच आहे. प्रिया, तुला माहिती आहे मी किती टेन्शनमध्ये आहे. हे फोटोज बघून ना खरं तर मलासुद्धा खूप राग आलेला होता. कधी कधी असे वाटते की त्या अवनीचा जीव घ्यावा आणि तिला कायमचे संपवून टाकावे. पण खरं तर ना तीच माझी मदत करणार आहे, म्हणून मी काहीही तिला करू शकत नाही. सिद्धार्थला जवळ आणण्यासाठी ना खरं तर मी तिची मदत मागितलेली होती, म्हणून ती तिच्याशी नीट बोलत आहे, नीट वागत होते. मला वाटले होते ही अवनी माझी मदत करेल, पण बघितलेस ना, ही सिद्धार्थला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढत आहे. तिकडे मी कामामध्ये बिझी काय झाले तोपर्यंत अवनी स्वतःच्या स्वार्थ आहे. आता अजिबात असं चालणार नाही. मी सुद्धा सिद्धार्थला परत माझ्या आयुष्यात लवकरच आणेन. यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरीही चालेल. मी सिद्धार्थला माझ्याजवळ आणण्यासाठी काहीही करू शकते. तिला काय वाटले की आधी माझ्या बाबांना आणि नंतर सिद्धार्थला दोघांनाही माझ्यापासून दूर करेल, तर तसं अजिबात होणार नाही.
अंतराचा राग बघून इकडे प्रिया बोलते, कूल डाऊन अंतरा. अंतरा शांत हो. असं घाई गडबडीमध्ये तू कोणताही डिसिजन घेऊ नको. अंतरा तू आधी शांत राहा. बघूया ना ती तुझी बेवकूफ बहीण नक्की काय काय प्लॅन तयार करते आणि नंतर मग तू अंतरा निर्णय घे. आणि तू आज अवनीला कॉफी शॉपमध्ये भेटलेली होतीस ना, तेव्हा मग ती अवनी तुला काय बोलली? प्रियाचे बोलणे बघून अंतरा प्रियाला अवनीसोबत जे काही बोलणे झाले ते सगळे काही सांगते. अंतराचे बोलणे ऐकून प्रिया बोलते, अच्छा असे झाले आहे तर कदाचित तुझी बहीण अवनी खरंच बोलत असेल. खरंच ती बेशुद्धसुद्धा पडली असेल. अंतरा मलासुद्धा असं वाटतं उगीच घाई गडबडीमध्ये आपण डिसिजन घ्यायला नको. आणि मला आता असं वाटतं की तू तुझ्या कामामध्ये सुद्धा लक्ष दे. नाही नाही प्रिया, अजिबात नाही. मला माहिती आहे माझे करिअरसुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण अगं प्रिया, सिद्धार्थसुद्धा मला तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि सिद्धार्थला मिळवणे हेच माझे एकमेव ध्येय आहे असं समज. आणि सिद्धार्थला मी अवनीसोबत अजिबात कुठेच पाठवू शकत नाही. दोघे एकत्र आलेले मला अजिबात चालणार नाही. कदाचित ते दोघे एकत्र आले की सिद्धार्थ अवनीवरती प्रेम करू लागेल. तो तिला स्वीकारेल आणि हे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे. मला सिद्धार्थला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचंच नाही आणि त्या अवनीला सुद्धा सिद्धार्थच्या जवळ येऊ द्यायचं नाही. मला नाही आवडणार ती अवनी जिंकलेली. जिंकणार तर फक्त मीच. ती माझी बहीण नाही, ती माझी दुश्मन आहे. आय हेट हर. मला तिचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही. पण एक गोष्ट अशी आहे की तिच्यामुळे माझं कामसुद्धा होऊ शकणार नाही. मला आता तिची हेल्प घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी फक्त तिचा आता वापर करून घेणार आहे. अंतरा बोलतच होती तोपर्यंत अंतराला एक कॉल येतो. अंतरा कॉल रिसीव्ह करते तर ती व्यक्ती बोलते, अंतरा आज तुझी शूटिंग आहे आणि आज तुला वेळेवरती सेटवरती पोहोचायचं आहे. आणि एक लक्षात ठेव, इथून पुढे तू शूटिंगमध्ये बिझी राहणार आहेस. त्यामुळे तुझी जे काही कामं असतील ते सगळे काही सोडून तुला इथे यावे लागेल. एवढे बोलून अंतरा कॉल कट करते. काय झालं? कोणाचा कॉल आलेला होता? प्रिया बोलते. तेच इकडे अंतरा दमलेल्या स्वरात बोलते, काही नाही गं, सेटवरून कॉल आलेला होता. शूटिंगसाठी जावे लागणार आहे. पण प्रिया, मला सिद्धार्थसुद्धा खूप भीती वाटते. तो माझ्यापासून दूर जाऊ नये असं वाटतं गं. अंतरा, मला माहिती आहे सिद्धार्थ तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो तुझ्याजवळ येणं खूप गरजेचं आहे. पण कामसुद्धा महत्त्वाचे आहे ना. एवढे प्रयत्न करून तू तुझे करिअर सेट केलेले आहेस. आता अशी काही चूक करू नकोस की तुला पहिल्यापासून अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागेल. हे बघ अंतरा, मी हे सगळं काही ना तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. जसा सिद्धार्थ महत्त्वाचा आहे तसं तुला हे शूटिंग, तुझं करिअरसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि राहिली गोष्ट त्या सिद्धार्थची, तर वेळ आल्यानंतर सगळं काही ठीक होईल. डोंट वरी. तू अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. बघूया ना तुझी ती बहीण नक्की काय काय करते. बघूया, अंतरा बोलते. त्यानंतर दोघेही थोडा वेळ बोलतात आणि निघून जातात. प्रिया त्याची घरी निघून जाते तर इकडे अंतरा शूटिंगसाठी निघून जाते. पण अजूनही अंतराच्या डोक्यामध्ये फक्त सिद्धार्थचाच विचार सुरू होता. तिला भीती वाटत होती की तिने जर दुर्लक्ष केले आणि सिद्धार्थ आणि अवनी एकत्र आले तर मग तिला काही करून सिद्धार्थला जवळ आणायचे होते. सिद्धार्थ दूर जाऊन चालणार नव्हते. तेच इकडे जय अंजलीला बोलतो, अंजली, मला ना तुला एक विचारायचं आहे आणि तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी तुला अजिबात याबाबतीत फोर्स करणार नाही. कसला निर्णय? मला नाही समजत तू काय बोलत आहेस. डोंट वरी अंजली, एवढा विचार करू नको. सरप्राईज काय आहे ती संध्याकाळी समजेल. ठीक आहे, आपण आईस्क्रीम खायला जाऊया का? काहीतरी थंड खायचं आहे. अंजली बोलते. ओके चालेल, जय बोलतो. जय आणि अंजली त्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी जातात. जय अंजलीचे फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम मागवतो. वाव जय, तुला कसं माहिती मला चॉकलेट आईस्क्रीम आवडते? अंजलीचे बोलणे ऐकून जय हसतो आणि बोलतो, बनी, मला माहिती नसेल असं होईल का? अरे हां, हो, मी ते विसरले. जय, तुला खरं सांगू, ज्यावेळी माझी आई मला सोडून गेली ना, तेव्हापासून माझ्या फॅमिलीपेक्षा मला तू आणि अवनीच जवळचे वाटतात. माझ्या आईनंतर माझी काळजी तू आणि अवनीने जास्त घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही दोघेजणच माझी फॅमिली आहात असं मला सारखं वाटत राहतं. अंजली, तू अजिबात कसलेही टेन्शन घेऊ नको. सगळं काही ठीक होईल. ओके.
तिकडे अंतरा शूटिंगसाठी सेटवर तयार झालेली होती. तिचे लक्ष मात्र शूटिंगवर नव्हतेच. तिच्या डोक्यासारखा सिद्धार्थ आणि अवनीचाच विषय येत होता. तिला सारखे ते फोटोज आठवू लागत होते आणि त्या गोष्टीमुळे तिला खूप त्रास होत होता. इकडे फोटोग्राफर अंतराला पोज चेंज करायला सांगत होता. तेच अंतराचे मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. अंतरा फक्त एकच पोज देऊन उभी होती आणि तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू होता. मिस अंतरा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण आता शूटिंग थांबवूया का? कारण हा प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि यामध्ये फोटोज चांगलं येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा ब्रेक घेऊ शकता. ओके, मग आपण नंतर शूटिंग सुरू करूया, फोटोग्राफर बोलतो. फोटोग्राफरचे बोलणे ऐकून अंतरा फक्त इतकंच बोलते आणि अंतरा मेकअप रूममध्ये निघून जाते. अंतरा मेकअप रूममध्ये येते आणि टेबलवर असलेली पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिते आणि थोडी चिडचिड करत स्वतःच्या मनाशीच बोलते. शिट यार, माझं का शूटिंगमध्ये लक्ष लागत नाही? सारखा माझ्या डोक्यामध्ये सिद्धार्थ आणि अवनीचा चेहरा का येत आहे? हा विषय मला एकदा स्टॉप केला पाहिजे. काय करू मला काहीच समजत नाही. ते फोटोज मला आठवून मला आता खूप त्रास होत आहे. जर अवनीने सिद्धार्थला आमच्या दोघींच्या प्लॅनबद्दल सांगितले तर मग सिद्धार्थ काय रिॲक्ट करेल? नाही, मग सिद्धार्थ मला सोडून जाईल का? मग तो अवनीला ॲक्सेप्ट करेल का? नाही, असं कसं होईल? एवढे विचार माझ्या मनामध्ये का येत आहेत? मला काहीही करून सिद्धार्थला मिळवलंच पाहिजे. सिद्धार्थसाठी मी माझे करिअर सेट केलेले आहे. करिअर मिळाले आहे, पण सिद्धार्थ नाही. आणि आता करिअरसुद्धा महत्त्वाचं आहे. सिद्धार्थमुळे करिअरकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. काय करू? अवनीची माफी मागू का? रागामध्ये मी तिला खूप काही बोललेले आहे. मी तिला बोललेले त्याचा राग म्हणून तिने सिद्धार्थला आमच्या सगळ्या काही प्लॅनबद्दल सांगितले तर? नो, असं काहीही होता कामा नये. जेवढं माझ्यासाठी करिअर महत्त्वाचं आहे तेवढाच माझ्यासाठी सिद्धार्थसुद्धा महत्त्वाचा आहे. इकडे मी करिअरकडे लक्ष देत आहे, पण सिद्धार्थ माझ्या हातातून निसटला तर? सिद्धार्थकडे सगळी पावर आहे. सिद्धार्थशी माझे लग्न झाले तर त्याची पावर माझी पावर होईल आणि नंतर मग मला कोणीही अडवू शकणार नाही. सगळा काही कायदा, सगळं काही माझ्या हातात येईल. नाही, आता मलाच काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तेच तिकडे सिद्धार्थसुद्धा त्याच्या केबिनमध्ये बसून अवनीच्या वागण्याबद्दल विचार करत होता. त्याचेसुद्धा आज कामामध्ये अजिबात लक्ष लागत नव्हते. तोपर्यंत सिद्धार्थच्या केबिनमध्ये विकी येतो. सिद्धार्थ आपल्या स्टाफ कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा होत आहे. विकी आणि सिद्धार्थसुद्धा तिथे आलेले होते. विकी मीटिंगला सुरुवात करतो, पण सिद्धार्थचे मात्र लक्ष अजिबात मीटिंगकडे नव्हते, तर तो फक्त अवनीकडेच बघत होता. विकी सगळी मीटिंग पूर्ण करतो. स्टाफला प्रोजेक्टबद्दल नक्की काय वाटते काय नाही याबद्दलसुद्धा थोडंफार विचारतो आणि थोड्या वेळानंतर मीटिंग संपते. मीटिंग संपल्यानंतर सगळा काही स्टाफ बाहेर जातो. अवनीसुद्धा बाहेर जात होती. तोपर्यंत सिद्धार्थ अवनीला थांबवत बोलतो. अवनी, 1 मिनिट. ते सिद्धार्थचा आवाज ऐकून अवनी जागच्या जागी थांबते, पण ती मात्र अजिबात पाठीमागे वळून सिद्धार्थकडे बघत नाही. ते सिद्धार्थला अवनीच्या या वागण्याचा खूप राग येत होता. त्यामुळे तो अवनीच्या जवळ येतो आणि बोलतो. अवनी, सकाळपासून मी तुझे खूप ऑब्झर्वेशन करत आहे. तुला काही त्रास होत आहे का? कसलं टेन्शन आहे का? तुझी तब्येत ठीक नसेल तर तू घरी जाऊ शकतेस. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी काहीच बोलत नाही. ती तशीच कॉन्फरन्स रूममधून बाहेर निघून जाते. तेच इकडे अवनीला असं काहीच न बोलता बघून, बाहेर गेलेलं बघून सिद्धार्थसुद्धा अवनीच्या मागे जाऊ लागतो. अवनी तिच्याच विचारात गुंतलेली होती. ती तशीच रोडवरून चालत जात होती. वाहनांची रस्त्यावरती खूप वर्दळ होती. वाहने येत असलेली सुद्धा अवनीला समजत नव्हते. ते रस्त्यावरून जात असताना अचानक तिच्या समोरून एक मोठी गाडी जाते आणि गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकून अवनीचे लक्ष पुढे जाते आणि घाबरून अवनी तिच्या डोळ्यांवरती हात ठेवते. ती जोरात ओरडते. तोपर्यंत सिद्धार्थ लगेच अवनीला धरून बाजूला घेतो आणि तिचा जीव वाचवतो आणि रागातच तिच्याकडे बघून बोलतो. अवनी, तुझं लक्ष कुठे आहे? नीट बघून तुला चालता येत नाही का गं? तुला काही झाले असते तर? सिद्धार्थ घाबरतच बोलतो आणि पटकन अवनीला मिठी मारतो. एका सेकंदासाठी अवनीला काही होते की काय या विचाराने सिद्धार्थसुद्धा खूप घाबरलेला होता. तेच अवनीसुद्धा एका क्षणासाठी खूप घाबरलेली होती. सिद्धार्थ काय बोलत आहे तिला हे सुद्धा अवनीला समजत नव्हतं. सिद्धार्थ अवनीपासून बाजूला होतो आणि तिचा चेहरा उंजळीमध्ये पकडून बोलतो.
अवनी एवढा कसला विचार करत आहेस? तुला काही टेन्शन आहे का? प्लीज काही असेल तर ते बोल. ते अवनी पूर्णपणे घाबरल्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. तिलाच काही समजत नव्हते. सिद्धार्थ अवनीला पकडून ऑफिससमोर एक कॉफी शॉप होते तिथे तिला घेऊन जातो. हे घे, पाणी पी, तुला बरं वाटेल. अवनी काहीच न बोलता थोडे पाणी पिते. सिद्धार्थ अवनीचा हात हातामध्ये घेतो आणि बोलतो, अवनी प्लीज काय झालं आहे मला सांगशील का? सकाळपासून मी तुला बघत आहे, तू कसल्या तरी टेन्शनमध्ये आहेस, नाराज आहेस. तुला कोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे का? तुझी तब्येत ठीक आहे ना? प्लीज काही झालं असेल तर प्लीज बोल. असं मनात काही ठेवू नकोस, त्याचा तुला जास्त त्रास होईल. सिद्धार्थ जे काही बोलत होता ते अवनीला पटत होते. तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू होता की मी यांना सांगू का माझ्या आणि अंतराच्या प्लॅनबद्दल? कदाचित हे अंतराशी मग नीट तरी वागतील, पण जर अंतराला समजले तर मग ती आणखीनच माझ्यावरती रागवेल. पण हे जे बोलत आहेत ते सुद्धा बरोबर आहे. यांना सांगितले तर सगळे प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील असं मला वाटतं. अवनी विचार करते आणि सिद्धार्थकडे बघून बोलते, अहो. अवनीचा आवाज आणि सिद्धार्थ अवनीकडे बघतो. त्याला वाटतं होतं की अवनी तिच्या मनातलं सगळं सांगेल. बोल ना, तुझ्या मनात जे काही आहे ते बोल. तुझे सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. हो, ते माझी थोडी तब्येत ठीक नाही म्हणून माझे कशामध्ये लक्ष लागत नव्हते. अच्छा, असं आहे का? तर ठीक आहे, तू घरी जा आणि आराम कर आणि उद्यासुद्धा तू घरी आराम करू शकतेस. ऑफिसला यायची काहीही गरज नाही. आणि तसंही मी आणि विकी ऑफिसमध्ये सगळं काही काम सांभाळू शकतो. तू टेन्शन घेऊ नकोस. घरी जा आणि आराम कर. अवनी एवढं बोलते. तेच सिद्धार्थ मनाशी बोलतो, अवनी मला माहिती आहे तू माझ्याशी खोटे बोलत आहेस. नक्कीच काहीतरी कारण आहे, काहीतरी गोष्ट आहे जी तू तुझ्या मनाला खात आहेस, त्याचा तू जास्त विचार करत आहेस आणि त्या गोष्टीमुळे तू सारखे नाराज होत आहेस. आणि मला तुझा स्वभाव माहिती आहे. तुझ्या मनात एखादी गोष्ट असेल तर ते तू समोरच्या व्यक्तीला बोलून दाखवत नाहीस. मलासुद्धा सांगत नाहीस, जयलासुद्धा सांगत नाहीस. मग आम्हा दोघांना तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे कसे समजेल? अवनी, वेळ निघून गेली की बोलून काही फायदा होत नाही. त्यामुळे वेळ निघून जाईल, त्यामुळे तुझ्या मनात जे असेल ते बोल. एकदा वेळ निघून गेली ना सगळं हातातून निघते, म्हणून मी तुला सारखा विचारत आहे की तुझ्या मनात जे काही असेल ते बोल. सिद्धार्थ मनातच बोलतो. तेच इकडे अवनी बोलते, थँक गॉड मी यांना सगळं काही खरे सांगितले नाही आणि त्यांच्याशी खोटे बोलले. नाहीतर यांनी अंतराबद्दल चुकीचा विचार केला असता, त्यांनी अंतराला चुकीचं समजलं असतं आणि अंतरासुद्धा माझ्यावरती रागावली असती. मला वाटतं की माझ्यामुळे आणि यांच्यात दुरावा यायला नको. हे आणि एकत्र नाही आलो म्हणून काय झाले? मी यातच खूप खुश आहे. मी अंतरा आणि यांना एकत्र आणण्यासाठी मदत करत आहे. अंतरा माझी बहीण आहे आणि तिच्या आनंदाचा विचार मला केलाच पाहिजे. तिचा आनंद माझ्यासाठी खरं तर महत्त्वाचा आहे. आणि राहिली गोष्ट यांची, तर यांच्या मनामध्ये सुद्धा अंतरासाठी नक्कीच प्रेम आहे. यांचं पहिलं प्रेम खरं तर अंतराच आहे ना. आणि पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. हे अंतराला कधीच विसरू शकणार नाहीत. मग मी यांच्यामध्ये काय यावे? आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. अवनी विचार करत होती. हे बघून सिद्धार्थ बोलतो, काय झालं अवनी, कसा विचार करतेस? नाही, काही नाही, घरी जाऊया का? ओके, ठीक आहे. सिद्धार्थ अवनीला तिच्या घरी घेऊन जातो. घराजवळ आल्यानंतर अवनी काहीच न बोलता गाडीतून उतरते आणि घरामध्ये जाऊ लागते. तोपर्यंत सिद्धार्थ मागून आवाज देतो, अवनी. अवनी सिद्धार्थचा आवाज ऐकून सिद्धार्थकडे बघते. अवनी, खरंच तुझ्या मनात काही असेल तर बोल, मनात काही ठेवू नकोस, त्यामुळे तुला त्रास होईल. अहो, तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? 1000 वेळा मी तुम्हाला सांगितले आहे माझ्या मनात काहीही नाही. माझी थोडी तब्येत ठीक नाही. तुम्ही मला सारखं तेच विचारू नका प्लीज. अवनी रागात बोलते आणि निघून जाते. अवनीला एवढ्या रागात असलेले बघून सिद्धार्थलासुद्धा राग येतो. सिद्धार्थ चांगल्या मनाने काहीतरी विचारत होता, पण अवनी मात्र सिद्धार्थवरती रागवत होती. सिद्धार्थसुद्धा रागाने ऑफिसला निघून जातो. सिद्धार्थ ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर रागात त्याच्या केबिनमध्ये निघून जातो आणि केबिनचा दरवाजा जोरात आदळतो. सिद्धार्थला एवढं रागात असलेलं बघून इकडे विकीसुद्धा सिद्धार्थच्या केबिनमध्ये येतो आणि बोलतो, सिद्धार्थ काय झालं? इतका का तू रागावलेला आहेस? काही कारण आहे का? यार विकी, ही अवनी नक्की स्वतःला काय समजते? तिला मी कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती मला कायमच का चुकीची समजते? काय झालं आहे सिद्धार्थ, तू नीट सांगशील का? विकी, तुला तर माहिती आहे ना, मला सकाळपासून अवनी खूप डिस्टर्ब वाटत होती. म्हणून मी फक्त तिला विचारत होतो तिला काय झालेलं आहे, तिच्या मनातलं काही असेल तर बोलून टाक, इतकेच बोलत होतो. तर ती माझ्यावरच चिडली. मी तिला प्रश्न विचारू नये असं तिला वाटतं, पण मी हे सगळं तिच्या काळजीसाठीच करतोय ना.
हो सिद्धार्थ, तू हे सगळं काही वहिनींच्या काळजीसाठीच करतोयस, पण वहिनींच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असेल. वेळ आल्यानंतर त्या तुला नक्कीच सांगतील. आता त्या थोड्या डिस्टर्ब आहेत ना. सारखे सारखे एकच गोष्टी एखाद्या व्यक्तीला आपण विचारत असलो तर त्या व्यक्तीला सुद्धा राग येणारच ना. सिद्धार्थ, तू नको जास्त विचार करू. वहिनी एक दिवस नक्कीच तुला सगळं काही सांगतील. अरे यार, पण विकी, आत्तापर्यंत अवनी माझ्याशी नीट वागत होती रे. मग असं अचानक काय झालं मला खरंच समजत नाही. मलासुद्धा मग खूप राग येतो, पण मी तो राग कंट्रोल करतो आहे ना. ते कॉन्ट्रॅक्ट बघून मलासुद्धा अवनीचा खूप राग आला होता, पण मी तो राग जास्त दिवस ठेवला का? विसरून गेलो ना. मी प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये मिक्स नाही करत. मग अवनी का अशी वागते? सिद्धार्थ, सगळं काही ठीक होईल, तू टेन्शन नको घेऊ. तिकडे शॉपिंगनंतर जय अंजलीला त्याने दिलेला ड्रेस ट्राय करण्यासाठी सांगतो. अंजली तो ड्रेस ट्राय करून जयसमोर येते. जय, अंजली आवाज येते. जय मोबाईल बघत अंजलीकडे बघतो आणि तो अंजलीकडे बघतच राहतो. जयने दिलेल्या ब्लॅक वन पीसमध्ये अंजली खूप सुंदर दिसत होती. जय एकसारखे अंजलीकडे बघत राहतो. त्याची अंजलीवरून नजर हटतच नव्हती. त्यामुळे अंजलीलासुद्धा खूप वेगळे वाटत होते. जय, काय झालं? मला हा ड्रेस छान दिसत नाही का? नाही गं, म्हणजे नाही, हा ड्रेस मला छान दिसत. मी पटकन जाऊन चेंज करते. अंजली जातच होती तेवढ्यात जय पटकन अंजलीचा हात पकडतो आणि तिला थांबवत बोलतो. अगं म्हणजे तसं नाही गं, हा ड्रेस तुझ्यावर खूप छान दिसत आहे. जयचे हे बोलणे ऐकून अंजली स्माईल देते. बरं अंजली, चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. जय अंजलीचा हात पकडून तिथून निघून जातो. जय अंजली गाडीमध्ये बसून एका ठिकाणी जात होते. अंजलीला मात्र कुठे जात आहे हे माहिती नव्हतं. जय, आपण कुठे जात आहोत, काही सांगशील का? अंजली, सगळं काही तुला समजेल, थोडं थांब. जय तिला नक्की कुठे घेऊन जात आहे आणि नक्की सरप्राईज काय आहे याची तिला उत्सुकता लागून राहिलेली होती. थोड्या वेळात जय अंजलीला एका ठिकाणी घेऊन येतो, पण तिथे बाहेर पडण्याच्या आधी जय अंजलीच्या डोळ्यावरती एक पट्टी बांधतो. जय, हे तू काय करत आहेस? माझ्या डोळ्यावरती तू पट्टी का बांधत आहेस? अंजली, थोडं थांबशील का? सगळं काही तुला समजेल. तू फक्त माझा हात हातामध्ये धर आणि मी तुला जिथे घेऊन जाईन तिथे तू फक्त माझ्यासोबत ये. जयचे बोलणे ऐकून अंजलीसुद्धा जयच्या हातामध्ये हात देते. जय आणि अंजली एका ठिकाणी जातात. जय तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो. अंजली, आता हळूवारपणे तू तुझे डोळे उघड. जयचे बोलणे ऐकून अंजली हळूहळू डोळे उघडते आणि समोरचा नजारा बघून आश्चर्यचकित होते. जयने अंजलीला एका ठिकाणी आणलेलं होतं. समुद्राच्याच बाजूला खूप छान डेकोरेशन केलेले होते. तिथे एक टेबल आणि 2 चेअर होत्या. आजूबाजूला सगळ्या लायटिंग लावलेले होते. पौर्णिमासुद्धा जवळ आलेली होती, त्यामुळे चंद्रसुद्धा खूप छान दिसत होता. समुद्राच्या लाटांचा आवाज, हे सगळं वातावरण तिला खूप छान वाटत होतं. ती पहिल्यांदा या ठिकाणी आलेली होती आणि इतका छान नजारा बघत होती. जय, हे काय आहे? आवडले तुला? हो, खूप छान आहे. मी आज पहिल्यांदा इतका छान नजारा बघत आहे. माझी खूप इच्छा होती समुद्र ठिकाणी जायची आणि तेही रात्री. किती छान वाटतं ना रात्री समुद्राच्या किनाऱ्यावरती बसायला. तुला आवडले ना, मग झाले तर. जय अंजलीचा हात हातामध्ये पकडून त्या टेबलजवळ जातो आणि अंजलीला चेअरवरती बसायला सांगतो. अंजली हसतच तिच्या चेअरवरती बसते. जयसुद्धा हसतच अंजलीच्या समोर जी चेअर ठेवलेली होती त्या चेअरवरती बसतो. जय, हे खरंच खूप छान आहे. मला खूप आवडलं, पण मला नाही वाटत की ही आयडिया तुझी असेल. अंजलीचे बोलणे ऐकून जय हसतो आणि बोलतो. हो, बरोबर ओळखलीस तू. ही आयडिया माझी नाही, ही आयडिया अवनीची आहे. तिने इतका छान प्लॅन आपल्यासाठी केला. अवनीने आपल्यासाठी हा प्लॅन का केला? आणि तो इतका रोमॅन्टिक. आणि जय, तू तर प्रियासोबत डेटवर जाणार होतास ना. तुमचा आज प्लॅन ठरलेला होता, मग तू माझ्यासोबत का आलास? तुला माझ्यासोबत डिनर प्लॅन करायचा होता तर तू दिवसभर प्रियासोबत जाऊ शकत होतास. तुमच्या दोघांचे लग्न ठरले आहे, तू माझ्यासोबत आलास तर प्रियाला वाईट वाटेल ना. तिचासुद्धा विचार तू करायला हवा होतास. अंजली, ते सगळं जाऊ दे. या सगळ्या गोष्टींचा मी विचार नाही करत. म्हणजे मला काही समजलं नाही. काही नाही गं, मला तुझ्यासोबत फक्त टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मी तुला फिरायला घेऊन आलो. तुला हे सगळं आवडलं ना? हो, मला आवडलं. मला तर वाटत होते माझा आजचा दिवस बोरिंग जाईल, पण अजिबात नाही. मला हे सगळं खूप आवडलं. आधी लाँग ड्राईव्ह, नंतर शॉपिंग आणि हा इतका रोमॅन्टिक डिनर प्लॅन. पण जय, तू खरंच हे सगळं काही प्रियासोबत करायला हवे होतेस. तू दिवसभर प्रियासोबत टाईम स्पेंड करून रात्री माझ्यासोबत डिनर प्लॅन केला असतास तरी चालले असते ना. अंजली, मी तुला बोललो ना मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मी तुला दिवसभर घेऊन आलो. आणि मी या रात्रीची वाट बघू शकणार नव्हतो, म्हणून मी तुला दिवसभर बाहेर घेऊन आलो. का? असे का? यामागचे कारण काय? तुला माझ्यासोबत टाईम का स्पेंड का करू वाटतो? आणि तू मला सकाळी बोलला होतास की मी जे काही बोलेन किंवा माझा जो काही निर्णय असेल तो तुला मान्य असेल. म्हणजे तुला काय बोलायचं आहे?
प्लीज आता तू कोड्यात बोलू नको, जे काही असेल ते क्लिअर बोल. अंजलीचे बोलणे ऐकून जय त्याच्या चेअरवरून उठून उभा राहतो आणि अंजलीच्या चेअरच्या मागे जातो आणि अंजलीलासुद्धा उठायला सांगतो. अंजलीसुद्धा उठते आणि जय समोर उभा राहतो. जय अंजलीच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, अंजली, आजपर्यंत माझे सगळ्यात जास्त प्रेम असेल ते म्हणजे फक्त अवनीवरती, आणि त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. लहानपणापासूनच माझ्या अवनीवरती खूप प्रेम होते, पण काकांच्या नजरेतून तिला वाचवण्यासाठी मला माझ्या बहिणीला माझ्यापासून लांब करावं लागलं. तब्बल 18 वर्षांनी मी इथे इंडियामध्ये आलो आणि नंतर मला माझी बहीणसुद्धा मिळाली आणि माझी लहानपणीची मैत्रीणसुद्धा भेटली आणि हीच माझी फॅमिली मला वाटू लागली. मी तुमच्या दोघींबरोबर खूप खुश आहे. आणि अंजली, मला आता असं वाटत आहे की मला तू आवडू लागलेली आहेस. म्हणजे जय, नक्की तुला काय बोलायचं आहे? ते तिकडे जय गुडघ्यांवरती बसतो आणि टेबलवरचे एक फूल घेऊन अंजलीच्या समोर पकडतो. अंजली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि नंतर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी दोघीही सारखे आहात. माझ्याशी तू लग्न करशील का? जयचे बोलणे ऐकून अंजलीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिच्या मनातसुद्धा जयबाबतीत काहीतरी भावना होती, पण तिला अचानक तिच्या बाबांची आठवण येते. तिचे बाबा तिच्या आईबाबतीत जे काही वागले ते सगळं काही तिला आठवू लागतं आणि तिला त्या सगळ्या काही गोष्टींचा परत त्रास होऊ लागतो. तेच अंजलीच्या डोळ्यातील भाव बघून जय उठून उभा राहतो आणि बोलतो, अंजली, काय झालं? तू काही बोलत का नाहीस? जय, प्लीज मला थोडा वेळ देशील का? मी माझे उत्तर तुला नंतर सांगितले तर चालेल का? अंजली, मला माहिती आहे तू असंच बोलणार, कारण तुझ्या आयुष्यात जे काही झाले त्यावरून तू कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवशील असं अजिबात होणार नाही याची मला खात्री होती. म्हणूनच मी तुला बोललो होतो, तुला जितका हवा तेवढा तू वेळ घेऊ शकतेस आणि तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही. प्रेम ही अशी भावना आहे की ती जबरदस्ती मिळवू शकत नाही, हे दोघांच्याही मनात असायला हवं. तू सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि मला तुझे उत्तर सांग. मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार नाही. जय, थोडा वेळ मला इथेच एकटीला थांबू दे प्लीज थोडा वेळ. ओके, चालेल. जय बोलतो आणि तिथून निघून जातो आणि त्याच्या गाडीजवळ जातो. ते तिकडे अंजली आकाशात चंद्राला बघून विचार करत होती. जय, तू खरंच खूप छान आहेस रे. माझ्या आईनंतर तूच माझी जास्त काळजी घेतलीस आणि मलासुद्धा तू खूप मनापासून आवडतोस. पण माझे बाबा माझ्या आईसोबत जे काही वागले तेच माझ्या आयुष्यात होईल असं मला भीती वाटते. नक्की काय विचार करावा, तुला काय उत्तर द्यावे हे समजत नाही. पण मला खात्री आहे माझे बाबा जसे वागले तसं तू वागणार नाहीस. तिकडे जयसुद्धा आकाशात चंद्राकडे बघत विचार करत होता. काय असेल अंजलीचे उत्तर? अंजली हो तरी बोलेल ना? जयला खूप टेन्शन आलेले होते. तो अंजलीसमोर बोलला होता खरा, तुला जो निर्णय असेल तो मान्य असेल, पण त्याला खरंच त्याच्या आयुष्यात अंजली हवी होती. थोड्या वेळाने अंजली जयच्या जवळ येते. जय, हां अंजली, बोल ना. जय, मी माझं उत्तर तुला आत्ताच द्यायचं ठरवलं आहे. अंजली थोडं सिरियस टोनमध्ये बोलते. अंजलीचे बोलणे ऐकून आता मात्र जयला खूप टेन्शन आलेलं होतं. तेच इकडे अंजली बोलते. जय, मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायला आवडेल. तेच इकडे जयच्या चेहऱ्यावरची कळी आता खुललेली होती. काय, खरंच? अंजलीचे काही बोलली त्यावर जयचा तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नव्हता. जय आनंदाने अंजलीला मिठी मारतो. अंजलीसुद्धा जयला मिठी मारते. दोघे एकमेकांच्या मिठीत होते. आज दोघांनी एकमेकांच्या मनातलं प्रेम व्यक्त केलेलं होतं. जय, मला एक सांग, आपण हे जे काही करत आहोत ते चुकीचं आहे का ना? म्हणजे असं का बोलत आहेस अंजली तू? म्हणजे जय, तुझं आणि प्रियाचं लग्न ठरलं आहे ना, पण तू असं माझ्यासोबत लग्न करून आपण प्रियाला फसवत आहोत ना? तिच्या भावनांशी आपण खेळायला नको, तिला त्रास होईल. तेच अंजलीचे बोलणे बघून जय मोठ्याने हसू लागतो. जय, तू हसत आहेस? मी मस्करी करत नाही, मी सिरियसली सांगत आहे. खरंच असं एखाद्याच्या भावनांशी खेळू नये प्लीज. अगं अंजली, असं काहीच नाही. मी आणि प्रिया अजिबात लग्न करत नाही. मी त्याच्याशी लग्न करेन असं स्वप्नातसुद्धा होऊ शकत नाही. अगं मी आणि अवनी फक्त तुझी मस्करी करत होतो, बस, बाकी काही नाही. काय म्हणजे तुम्ही दोघे बहीण भाऊ मिळून माझी मस्करी करत होता, मला रडवत होता? हो, तुला रडवत होतो. तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता ना, मग म्हटलं थोडी ह्याचीसुद्धा मस्करी करूया. जय हसत बोलतो. जय, तू पण ना,
अंजली जयला मारू लागते. अंजलीला मारताना बघून जय पळू लागतो. अंजलीसुद्धा त्याच्या मागे पळत होती. दोघेही समुद्र किनाऱ्यावर पळत होते. अंजली समुद्रातले पाणी जयच्या अंगावर मारत होती. जयसुद्धा अंजलीच्या अंगावर पाणी मारत होता. दोघांची अशीच मस्ती बराच वेळ सुरू होती. अंजली हसत हसत जयच्या अंगावर पाणी मारत होती. जय मध्येच तिच्या अंगावर पाणी मारायला थांबतो आणि एकसारखे अंजलीकडे बघू लागतो. जय हळूहळू अंजलीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता, पण अंजली मात्र त्याच्या अंगावर पाणी मारतच होती. जय अंजलीच्या जवळ जातो आणि अंजलीचे दोन्ही हात हातामध्ये घेतो. बनी, अशीच कायम हसत राहा. तुला नेहमी हसत असताना मला बघायचं आहे. अंजलीसुद्धा जयकडे बघते आणि बोलते. हो जय, आता तू आणि अवनी माझ्या आयुष्यात आहात ना, मग मी नेहमी हॅप्पी असेन. आता मला माझ्या आयुष्याची अजिबात काळजी नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. अवनीसुद्धा माझ्यासोबत आहे. मलासुद्धा तुमच्यासोबत खूप काही वाटत होते, म्हणून मी तुला माझ्या मनातलं लगेच सांगितलं, कारण मला आता तुझ्यापासून लांब नाही राहायचं. मी तुझ्याशिवायसुद्धा नाही राहू शकत. 18 वर्षे तू माझ्याशिवाय राहिलास, मला सोडून गेलास, पण आता इथून पुढे नाही. इथून पुढे प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचं आहे. हो नक्कीच, आय प्रॉमिस बनी, मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेल. जय अंजलीचा चेहरा पकडतो आणि हळूहळू तिच्या ओठांच्या जवळ येतो. जय हळूच त्याचे ओठ अंजलीच्या ओठांवरती टेकवतो. दोघे एकमेकांना किस करू लागतात. निसर्गातले वातावरण, चंद्राचा प्रकाश, समुद्राच्या लाटांचा आवाज या सगळ्यांमध्ये तो दोघे एकमेकांना किस करताना हरवून गेलेले होते. थोड्या वेळाने दोघांचे श्वास फुललेले होते. दोघे एकमेकांपासून ओठ विलग करतात. अंजली लाजून जयला मिठी मारते. आज दोघांनाही दोघांचे प्रेम मिळालेले होते. दोघेही खूप खुश होते. जय, आपण आता घरी जायला हवं. घरी अवनी वाट बघत असेल ना, ती घरी एकटीच आहे ना. ओहो, आत्तापासूनच होणार आहे नंद्याची काळजी, जय हसत बोलतो. जय, तू पण ना गप, चिडवू नको. बरं, मी काही नाही बोलत, पण अवनी मात्र तुला चिडवणार आहे बरं का, त्याची तयारी तू ठेव. अंजली लाजून बोलते. जय अंजलीचा हात पकडून गाडीजवळ तिला घेऊन जातो आणि दोघेही घरी जातात. दरवाजाची बेल वाजते म्हणून अवनी दरवाजा उघडते, तर समोर बघते तर जय आणि अंजली दोघेही एकमेकांच्या हातामध्ये घालून उभे होते. दोघांना असं एकत्र बघून अंजलीला जे काही समजायचं ते समजलेलं होतं. अरे वा, आज दोघेही खूप खुश दिसत आहात. दोघांच्याही मनातलं बाहेर पडलेलं दिसत आहे. जय आणि अंजली फक्त दोघे एकमेकांकडे बघून हसतात. अंजू, दादा, आम्ही आज तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे. तुम्ही दोघेही परत एकत्र आलेला आहात. दोघांनी एकमेकांच्या मनातले सांगितले आहे. आता अंजू, तू माझी वहिनी होणार आहे. माझी खूप इच्छा होती तुला कायमचं माझ्यासोबत ठेवायची. आता तू माझ्यासोबतच कायम राहणार. आता तू फक्त माझी मैत्रीण नाही, माझी वहिनीसुद्धा आहेस. वेलकम बहिणी, वेलकम इन आवर होम. बहिणीचे बोलणे ऐकून अंजली लाजत होती. अवनी, ते सगळं जाऊ दे, पण तू आमच्या दोघांसाठी एवढा रोमॅन्टिक प्लॅन केलास, मला सांगितले नाहीस गं. अगं माझी होणारी बहिणी, मी तुला हा जर प्लॅन सांगितला असता तर तुला सरप्राईज भेटली असते का? नाही ना. आणि आज तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसत आहे, तो आनंद कदाचित कमी झाला असता, म्हणून मी तुला मुद्दाम काही सांगितले नाही. पण बघ, सगळं काही छान झाले आहे. असे दोघे कायम खुश राहा. दादा, मला आता लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवा आणि मला लवकरात लवकर हत्तीसुद्धा बनवा. अंजली अवनीकडे डोळे मोठे करून बघू लागते. जय आणि अवनी मोठमोठ्याने हसू लागतात. बरं चला, आता तुम्ही दोघेही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. मी सुद्धा झोपते, खूप लेट झालेला आहे. अवनी बोलते आणि तिघेही आपापल्या रूममध्ये निघून जातात. चला गाईज, तुम्हाला वाटत असेल आजचा पार्ट तुम्हाला थोडा बोरिंग वाटला असेल, कारण आजच्या पार्टमध्ये सुद्धा अंजली आणि जय या दोघांबद्दलच जास्तीत जास्त होतं आणि सिद्धार्थ आणि अवनी आणखीनच लांब लांब जात आहेत असं तुम्हाला वाटत आहे. आणि मागच्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच तशा कमेंटसुद्धा आलेल्या आहेत आणि काही जण कमेंट करत होते की आणखीन तुम्ही वाढवा, त्या दोघांना आणखीन तुम्ही सेपरेट करताय, लांबड म्हणजे स्टोरीमध्ये लावताय असं तुम्हाला वाटत होतं. पण गाईज, तसं काहीच नाही आहे. आता हा शेवटचाच पार्ट आपल्या जय आणि अंजलीचा होता. इथून पुढे अंजली आणि जयची लव्ह स्टोरी स्टॉप होते, कारण दोघे आता एकत्र आलेले आहेत. आता उद्याच्या पार्ट्सपासून फक्त तुम्हाला अवनी आणि सिद्धार्थ या दोघांबद्दलच ऐकायला भेटेल. गाईज, मी असा विचार करत होते की तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून आजच एक छान असा पार्ट द्यावा आणि तो सुद्धा एक रोमॅन्टिक आपल्या अवनी आणि सिद्धार्थचा पार्ट द्यावा. मग तुम्हाला आवडेल का आजच तो भाग ऐकायला? आवडणार असेल तर या स्टोरी पार्टला तुम्ही थोड्या छान छान कमेंट्स द्या, म्हणजे मग तुम्हाला तो सुद्धा पार्ट आजच बोनस पार्ट म्हणून वाचता येईल. मग काय सांगा, आजचा भाग कसा वाटला भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि इथून पुढे फक्त तुम्हाला आपले अवनी आणि सिद्धार्थ यांच्याबद्दलच स्टोरी वाचायला मिळेल. त्यामुळे आपल्या कथेवरती भरभरून प्रेम करत राहा, खूप सारे कमेंट्स देत राहा. ओके, बाय. बोनस पार्ट हवा असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा.